विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग ही पाहिल्यानंतर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट यामध्ये त्या व्यवहाराची नोंद कशा पद्धतीने केल्या जाते हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीचा व्यवहार कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. 20,000ची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. या व्यवहाराची नोंद करत असताना पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट या तिन्हीपैकी कोणत्या घटकावर प्रभाव पडतो हे आपण पाहणार आहोत. व्यवसायामध्ये कॅश आली, पैसे आले, व्यवसायामध्ये कॅश आली, पैसा आला आणि मालक हा भांडवल देणारा आहे. या ठिकाणी मालक हा भांडवल देणारा आहे. मग व्यवसायामध्ये रोख आली म्हणजेच याचा प्रभाव निश्चितच कॅश अकाउंट आणि दुसरा प्रभाव व्यवसायामध्ये भांडवल निघालं, याला आपण कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. व्यवसायामध्ये 20,000 रुपये आणून व्यवसायाला सुरुवात केली. मग निश्चितच कॅश व्यवसायामध्ये आली, ज्याला व्यावसायिक भाषेमध्येच आपण भांडवल असं संबोधतो, कॅपिटल अकाउंट. मग निश्चितच कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट या दोन खात्यावर याचा परिणाम होतो. निश्चितच दुसरं व्यवहाराचं उदाहरण पाहत असताना परचेज्ड गुड्स ऑन क्रेडिट. परचेज्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय. परचेज्ड गुड्स क्रेडिटवर वस्तूची खरेदी केलेली आहे. मग खरेदी हा निश्चितच खर्च आहे, पण अजय इज अ थर्ड पार्टी, तो देणारा आहे. अजय हा फायदा देणारा आहे. अजयकडून खरेदी करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी परचेज इज एक्सपेंडिचर, purchase is expenditure, and next Ajay is a giver. Ajay is a giver. Secondly, cash sale, रोख विक्री. रोख विक्री कॅश सेल ₹7,000. व्यवसायामध्ये रोख विक्री केल्यानंतर फर्स्ट व्यवसायामध्ये रोख व्यवसायामध्ये आली, रोख व्यवसायामध्ये आली म्हणजे कॅश कम्स इन, कॅश कम्स इन, कॅश आलेली आहे. आणि सेकंडली सेल, सेल इज ॲन इन्कम, सेल इज ॲन इन्कम. नेक्स्ट एक्झाम्पल, रेंट पेड, पेड रेंट ₹500. रेंट पेड, भाडे दिले. रेंट इज एक्सपेन्सेस, भाडे दिले. रेंट इज ॲन एक्सपेन्सेस, रेंट इज ॲन एक्सपेन्सेस. अँड हेअर सेकंड
कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. या ठिकाणी वरी नगदीने वस्तूची विक्री केल्यानंतर कॅश कम्स इन अँड सेल इज अन इन्कम. सेकंडली रेंट पेड. रेंट इज एक्सपेन्सेस. कॅश गोज आउट. पण अशा पद्धतीनं प्रत्येक व्यवहाराचे दोन पैलू अभ्यासत असताना त्या व्यवहारांचे निश्चितच दोन खात्यावर परिणाम होत असलेले आपण पाहतो. सुरुवातीच्या व्यवहारामध्ये कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. व्यवसायामध्ये निश्चितच कॅश गुंतवली. ₹20,000 व्यवसायामध्ये आणून गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. कॅश कम्स इन अँड बिझनेस प्रोप्रायटर is a giver. Then cash account DR and proprietor is a giver. Capital account to capital account. Secondly, goods purchases from Ajay on credit. Here purchases is an expenses, म्हणून आपण purchases account DR करतो. And Ajay is a personal, तो लाभ देणारा आहे. Ajay is a giver and credit the Ajay's account. Good sale. Third example, good sale. Where cash comes in. Net cash sale. ज्यावेळेस वस्तू आपण नगदीने विकल्या असते त्यावेळेस आपल्या व्यवसायामध्ये निश्चितच कॅश आलेली असते. कॅश कम्स इन अँड सेल्स इज अँड इन्कम अँड सेल्स अकाउंट इज क्रेडिट. नेक्स्ट, रेंट पेड. रेंट पेड. Rent is an expenses and rule of nominal account, expenses and losses debit करतो and incomes and gain credit करतो. मग rent paid. Rent is an expenses, rent account is debit and cash goes out. Cash goes out. Real account च्या नियमानुसार cash account is a credit. Here firstly effect real account related to cash, any asset. व्यवसायामध्ये आलेल्या संपत्तीला आपण डेबिट करतो. जाणाऱ्या संपत्तीला जमा करतो. परचेजेस. Here purchases is an expenses related to
purchase account, and Ajay is a giver related to Ajay is a personal account, and purchases is related to nominal account. Various aspect and classification of account हे पाहत असताना सुरुवातीला व्यवसायामध्ये रोख आले, 20,000 रुपये व्यवसायामध्ये रोख आले. मालक हा भांडवल देणारा आहे. निश्चितच व्यवसायामध्ये रोख आली, मग त्या दोन खात्यावर त्याचा परिणाम होतो. ती दोन खाते म्हणजेच कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट रिलेटेड टू रिअल अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट रिलेटेड टू पर्सनल अकाउंट. अँड सेकंडली, cash comes in proprietor is the giver. Cash account and capital account. Cash account related to real account and capital account related to personal account. Then purchases is an expenses. Purchases from Ajay. Here purchases is an expenses and Ajay is a giver. Firstly, purchase account and second account is Ajay's account. Purchase account related to a nominal account and Ajay's account related to personal account. Then next, sale of goods, cash sale related to two accounts, cash account and sales account. Cash account related to real account and sales account related to nominal account. Cash comes in cash account, cash comes in related to real account, and sales is an income. Sales is an income, sales account related to nominal account. And rent paid. Rent paid. Rent is an expenses. Expenses account DR. Rent is an expenses is related to rent account. And rent paid means cash goes out. Rent paid या व्यवहारामध्ये दिलेले भाडे हा खर्च आहे. आपल्या व्यवसायामधून भाडे हा खर्च असल्या कारणाने रेंट इज ॲन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट या दोन खात्यावर याचा परिणाम होतो. रेंट अकाउंट रिलेटेड टू नॉमिनल अकाउंट अँड कॅश अकाउंट रिलेटेड टू रिअल अकाउंट. अशा पद्धतीनं खात्याचं वर्गीकरण करत असतात. प्रत्येक व्यवहाराचा परिणाम त्या त्या व्यवहारावर अवलंबून असतो. व्यवसायामध्ये निश्चितच भांडवल आणलं असेल, व्यवसायामध्ये रोख स्वरूपात पैसे आलेले असते, मालक हा भांडवल देणारा असतो. मग या ठिकाणी याचा दोन खात्यावर असा परिणाम होतो. याच व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये 50,000, 20,000, 30,000 भांडवल आणलं असेल, भांडवल गुंतवलेलं असेल. मग व्यवसायामध्ये आपण रोख आणलेली असेल आणि मालकानं ती दिलेली असेल. मालकच व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करतो. मग या ठिकाणी रोख लेखा
त्याच्या जी अंतर्भूत जी लेखे आहेत ते रोख लेखा आणि भांडवल लेखा. मग रोख लेखा ज्याला आपण कॅश अकाउंट कशाशी संबंधित असतो याचं वर्गीकरण करत असताना आपण वास्तविक खात्याशी संबंधित असणारा रोख लेखा आहे. येणाऱ्या संपत्तीचे खाते म्हणजे रोख खाते. येणाऱ्या संपत्तीचे खाते आपण नावे करत असतो. पण या ठिकाणी कॅश अकाउंट निश्चितच डेबिट. अँड सेकंडली भांडवल लेखा कॅपिटल अकाउंट रिलेटेड टू वैयक्तिक लेखा, लाभ देणारा लेखा. लाभ देणारी व्यक्ती ही आपण व्यवसायामध्ये पैशाची गुंतवणूक करतो. मग आपल्या व्यवसायामध्ये निश्चितच आपण पैशाची गुंतवणूक केल्यानंतर आपण आपल्या व्यवसायात आपलं नाव लिहितो. त्या आणलेल्या पैशाला आपण व्यावसायिक भाषेमध्ये भांडवल असं म्हणतो. म्हणून भांडवल अकाउंट क्रेडिट असं करत असतो, जमा खाते करत असतो. लाभ देणारा लेखा रिलेटेड टू पर्सनल अकाउंट वैयक्तिक लेख्यामध्ये त्याचा. यासोबतच जाहिरातीसाठी निश्चितच काही आपण पैसे खर्च केलेले असतील. जाहिरातीसाठी एक 5,000 रुपये आपण रमेशला दिले असते. जाहिरातीसाठी रमेशला 5,000 रुपये दिलेले असते. मग जाहिरात हा खर्च आहे. जाहिरात हा खर्च आहे आणि 5,000 रुपये आपण रमेशला दिलेले आहे. व्यवसायामधून जाहिरात रिलेटेड टू मग खर्च असल्या कारणाने खर्च खाते नावे याचा इफेक्ट, याचा परिणाम नामधारी खात्यामध्ये, नामधारी खात्याच्या नियमानुसार खर्च खाते नावे केलं जातं. त्यासोबतच खर्च खाते नावे केल्यासोबतच व्यवसायामधून रमेशला 5,000 रुपये दिलेले आहेत जाहिरातीसाठी. मग व्यवसायामधून रोख गेलेली आहे. जाणाऱ्या संपत्तीला आपण काय करतो? क्रेडिट करतो, जमा करतो. जाणारी संपत्ती ही कॅश अकाउंट आहे. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट DR टू कॅश अकाउंट अशा पद्धतीची आपण नोंद करतो. खर्च आणि नुकसान खाते नावे करतो. खर्च आणि नुकसान खाते नावे म्हणजे जाहिरात खर्च खाते नावे, जाहिरात एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट DR टू जाणाऱ्या संपत्तीला आपण जमा करतो. आपल्या व्यवहारातून कॅश जात असल्या कारणाने आपण त्याला रोख लेखा असं म्हणतो, टू कॅश अकाउंट. ॲडव्हर्टाईजसाठी खर्च केला असेल किंवा इतर काही कामासाठी आपण नगदीने पैसे दिलेले असतील तर त्या व्यवहाराची नोंद करत असताना निश्चितच तो व्यवहार नोंदवत असताना त्या व्यवहाराचे निश्चितच 2 खात्यावर परिणाम होतात. जसे SBIमध्ये एक आपण 10,000 रुपये जमा केले असते. उदाहरण पाहू. SBI या बँकेमध्ये आपल्या खात्यामध्ये आपण आपल्या व्यवसायातील व्यवहारामधून 10,000 रुपये जमा केले असते. मग बँक ऑफ इंडिया ही लाभ घेणारी आहे, लाभ घेणारा आहे. या ठिकाणी बँक ऑफ इंडिया लेखा हा पर्सनल अकाउंटशी रिलेटेड आहे. पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे खाते हे नावे करतो. मग लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे खाते नावे करत असताना बँक ऑफ इंडियाज अकाउंट DR. हेअर बँक ऑफ इंडियाज अकाउंट डेबिट DR. मग बँक ऑफ इंडियामध्ये आपण एक 10,000 रुपये रोख जमा केली असेल. निश्चितच आपल्या व्यवसायातून व्यवहारातून 10,000 रुपये गेलेले आहेत. बँकेमध्ये जमा करण्यासाठी ते गेलेले आहेत. मग व्यवसायातून रोख रक्कम गेली असता त्याचा इफेक्ट हा कॅश अकाउंटवर होतो. कॅश अकाउंट रिलेटेड टू रिअल अकाउंट, वास्तविक खात्याशी त्याचा संबंध आहे. मग वास्तविक खात्याचा नियम सांगतो जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. कॅश ही आपल्या व्यवसायातून बँकेमध्ये जात असल्या कारणाने जाणारी संपत्ती ही कॅश आहे. म्हणून या ठिकाणी या व्यवहाराची नोंद करत असताना
निश्चितच स्टेट बँक ऑफ इंडिया खाते नावे करू आणि रोख खाते लेखा जमा करू. मग ही रोख वास्तविक खात्याशी संबंधित आहे आणि बँक ऑफ इंडिया SBI स्टेट बँक ऑफ इंडिया रिलेटेड टू पर्सनल अकाउंट. यासोबतच वर्माकडून एक 10,000 रुपयाचा माल आपण खरेदी केला असेल. वर्माकडून 10,000 रुपयाचा आपण माल खरेदी केला असेल. व्यवसायामध्ये खरेदी हा खर्च आहे. व्यवसायामध्ये खरेदी हा खर्च आहे आणि आपण ती खरेदी वर्माकडून केलेली आहे. मग या ठिकाणी वर्मा हा आपल्याला लाभ देणारा आहे. वर्मा हा लाभ देणारा आहे. मग लाभ देणारी व्यक्ती तो पर्सनल अकाउंटशी संबंधित आहे. निश्चितच वर्माकडून मालाची खरेदी केलेली आहे 10,000ची. खरेदी हा खर्च आहे. परचेज अकाउंट आणि वर्माज अकाउंट. मग परचेज अकाउंट रिलेटेड टू खर्च असल्या कारणाने तो खर्च आणि नुकसान खाते नावे करतो. नामधारी खात्याच्या नियमानुसार खर्च आणि नुकसान खाते नावे केलं जातं. म्हणून याची नोंद करत असताना परचेजेस अकाउंट DR टू वर्माज अकाउंट अशा पद्धतीने या व्यवहाराची आपण नोंद करणार आहोत. अशी अनेक उदाहरणं निश्चितच आपल्याला ती दिली जातील आणि त्याची सोडवणूकसुद्धा आपल्याला उदाहरणासह उदाहरण आणि त्या व्यवहाराची होणारी नोंद प्रत्येक व्यवहार हा आपणास सुटसुटीत स्वरूपात त्याची नोंद कशा पद्धतीने होतोय असं शिकवल्या जाणार आहे. कोणत्या खात्यावर निश्चितच क्लासिफिकेशन करत असताना पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट प्रत्येक वेळेस त्या व्यवहाराला शॉर्टमध्ये आपण लिहिलं होतं PRN या शॉर्ट कीचं निश्चितच त्या व्यवहाराचा इफेक्ट पर्सनल, रिअल, नॉमिनल असा जिथं कुठं होईल सुरुवातीच्या काळामध्ये ती उदाहरणं सोडवण्यासाठी आपण निश्चितच एक छोटा कॉलम करू. इफेक्ट त्याचा त्याच ठिकाणी लिहू जेणेकरून आपल्याला निश्चितच त्या व्यवहाराची नोंद कोणत्या खात्याशी संबंधित आहे हे कळेल. यासोबतच एक 10,000 रुपयाचा माल आपण रोखीने विकला असेल. आपल्या दुकानातून 10,000 रुपयाचा माल आपण विकलेला आहे. मग व्यवसायामध्ये विक्री केल्यानंतर निश्चितच पैसा येतो, कॅश येते. व्यवसायामध्ये कॅश येते. मग याचा इफेक्ट हा कॅश अकाउंटशी होतो. मग कॅश अकाउंट रिलेटेड टू रिअल अकाउंट वास्तविक लेख्याशी याचा संबंध आहे. मग येणाऱ्या संपत्तीचे खाते आपण नावे करतो. व्यवसायामध्ये कॅश आहे म्हणून येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करत असताना आपण कॅश अकाउंट डेबिट असं करतो. कॅश अकाउंट डेबिट एक 10,000 रुपयाचा माल विकला असेल, कॅश अकाउंट डेबिट 10,000 रुपीज. त्यासोबतच मालाची विक्री हे आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्पन्न आहे. रिलेटेड सेल अकाउंट आणि कोणत्या खात्याशी संबंधित आहे? विक्री हे उत्पन्न देणारं साधन आहे. मग विक्रीपासून उत्पन्न झालं असेल तर त्याचा आपल्या नामधारी खात्यावर परिणाम होईल. नामधारी खात्याच्या नियमानुसार मिळणारं उत्पन्न असेल, काही प्राप्ती असेल, उत्पन्न किंवा प्राप्ती खाते आपण जमा करा. म्हणून या ठिकाणी रोखीने मालाची विक्री केलेली नोंद 10,000 रुपये, सेल ऑफ गुड्स 10,000, कॅश अकाउंट DR टू सेल्स अकाउंट अशा पद्धतीनं आपण या रोखीने विक्री केल्याची नोंद करू. त्यासोबतच
व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये काही कमिशन मिळालेलं असेल, कमिशन मिळाल्यानंतर वर्तन मिळाले, कमिशन मिळाले, निश्चितच आपण खरेदी करत असताना किंवा काही व्यवहारामध्ये जर आपल्याला कमिशन मिळाले, कमिशन वर्तन ज्याला मराठीमध्ये असं म्हणतो आपण, कमिशन रिसिव्ड, एक 5,000 रुपये कमिशन मिळालं असेल, मग निश्चितच आपल्या व्यवसायामध्ये या कमिशनच्या स्वरूपामध्ये कॅश येते, रोख येते. 5,000 रुपये कमिशन मिळालं, व्यवसायामध्ये रोख आली, कॅश अकाउंटशी संबंधित असल्या कारणाने, कॅश हे वास्तविक लेख्याशी, रिअल अकाउंटशी संबंधित असल्यामुळे येणाऱ्या संपत्तीचे खाते, येणाऱ्या संपत्तीचे खाते आपण नावे करतो. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट, and received commission is income. Commission is our income. प्राप्त वर्तन हे आपलं उत्पन्न आहे. कमिशन अकाउंट नामधारी लेख्याच्या नियमानुसार, नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार all expenses and losses is a debit, and all gains, profits, incomes are credit. म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट होईल आणि लाभ मिळालेला असल्या कारणाने, प्राप्त झाला असता कमिशन अकाउंट क्रेडिट केलं जाईल. कॅश अकाउंट DR2, कमिशन अकाउंट. यासोबतच असे काही व्यवहार असतील ज्या व्यवहारामध्ये नोंद करत असताना नाव असेल, परंतु निश्चितच खरेदीदाराचं नाव असेल, परंतु ती नगदीनं खरेदी असेल. विक्री केलेल्या व्यक्तीचं नाव असेल, परंतु ती नगदीनं व्यवहार केला असेल. अशा वेळी निश्चितच त्या व्यवहारामध्ये नावाचा समावेश असला तरी त्या ठिकाणी झालेले व्यवहार हे रोखीची खरेदी आणि रोखीची विक्रीशी संबंधित असल्या कारणाने निश्चितच त्याचा वैयक्तिक खात्याशी संबंध येणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी जनरली व्यवहारामध्ये एक सोपी उदाहरणं आपण पाहिली. सोबतच व्यवसायाची सुरुवात करताना निश्चितच एक व्यक्ती म्हणून नवीन व्यवसाय सुरू करत असताना उदाहरणादाखल रमेश commenced business with cash 70,000. Ramesh commenced business with cash 70,000. Cash comes in business and proprietor is giver of the capital. Here is a cash account and second is a capital account. Cash account related to asset and capital account related to capital account. Here applied rules: increase in asset and increase in capital.
कॅश रिअल अकाउंटच्या नियमानुसार व्यवसायामध्ये कॅश येत आहे. डेबिट ऑल cash any asset, cash account debit, and capital is a personal account. Then here capital account, cash account DR to capital account. संजयने व्यवसायामध्ये भाडं पेड केलेलं असेल. आपल्या व्यवसायामधून भाडं पेड केलं असेल. एक 2,000 रुपये भाडं दिलेलं असेल. मग त्या भाड्याची नोंद व्यवहारामध्ये आपणच आपला व्यवसाय मालक संजय आहे, परंतु व्यवहारात परीक्षेमध्ये आपणास दिल्यानंतर संजयने भाडे दिले. त्या ठिकाणी पर्सनल नाव असल्याकारणाने निश्चितच आपण कन्फ्यूज होतो, परंतु रेंट हा खर्च असल्याकारणाने आणि कॅश ही ॲसेट असल्याकारणाने नॉमिनल अकाउंट आणि रिअल अकाउंट या दोन्हीचाच या व्यवहारावर परिणाम होतो. म्हणून रेंट अकाउंट DR टू कॅश अकाउंट या दोन्हीचाच यावर परिणाम होत असतो. निश्चितच एक नवीन व्यवहार आपण पाहू. विड्रॉ कॅश फ्रॉम SBI. विड्रॉ कॅश फ्रॉम SBI ₹10,000 फॉर ऑफिस यूज, नॉट पर्सनल यूज. या ठिकाणी बँकेतून पैसे काढले, उचलले ऑफिस यूजसाठी. कॅश कम्स इन, म्हणून कॅश अकाउंट DR. बँक इज अ गिवर अकाउंट इज अ क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. या ठिकाणी बँक अकाउंट क्रेडिट असेल आणि डेबिटला कॅश अकाउंट असेल. याची व्यवहारामध्ये नोंद करत असताना कॅश अकाउंट DR टू SBI अकाउंट लिहू शकतो, किंवा आपल्या व्यवहारात आपली एकच बँक असेल तर बँक अकाउंट या व्यवहारानं ती नोंद करू शकतो. यासोबतच एज्युकेशन फीस असेल. व्यापाऱ्याने व्यवसायातून निश्चितच पेड हिज बॉईज ट्युशन फीस अँड एज्युकेशनल फीस ₹5,000. ती व्यवसायामधून केलेला खर्च, व्यवसाय मालकानं केलेली उचल असा गृहीत धरला जातो. मग ड्रॉइंग अकाउंट उचल. ड्रॉइंग इज द रिसिवर ऑफ बेनिफिट. निश्चितच ड्रॉइंग अकाउंट डेबिटला असेल, डेबिट होईल. आणि व्यवसायामधून कॅश गोज आउट, कॅश गेलेली आहे. ओनर्स ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशा पद्धतीनं अनेक व्यवहारांच्या नोंदी आपण इथून पुढेही करणार आहोत. ती प्रत्येक नोंद आपणास प्रत्यक्ष बोर्डावर सोडून दिल्या जाईल. प्रत्येक व्यवहार त्या ठिकाणी नोंदवल्या जाईल. त्याची प्रत्यक्ष नोंद आपल्याला येणाऱ्या पुढच्या तासिकेमध्ये निश्चितच शिकवल्या जातील. आणि अशाच
जनरल एंट्र्यांचा आपणास सराव करावयाचा आहे. या जनरल एंट्र्या पाहिल्यानंतर त्यानंतर आपण लेजर पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.